मंत्रालयात बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. विकास कामांच्या अंमलबजावणीवर भर. बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आज मुंबई येथील मंत्रालयात जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या प्रगतीशी संबंधित विविध विकास कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी घटक कार्यक्रमाच्या 31 मार्च 2026 अखेरीस खर्चास बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंमलबजावणीचा 31 मे 2026 पर्यंतचा मासिक प्रगती अहवाल तपासण्यात आला. जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि पाणीपुरवठा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. उपलब्ध निधीचा पारदर्शक आणि वेळेत विनियोग करून जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. या उच्चस्तरीय बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री माननीय संजयजी सावकारे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार चैनसुखजी संचेती, आमदार संजयजी गायकवाड, आमदार सिद्धार्थजी खरात, आमदार मनोजजी कायंदे, आमदार श्वेता महाले आणि आमदार किरणजी सरनाईक यांनी उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली.